अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या कामावर असलेल्या धीरज सिंग परदेशी या तरुणावर 7 ते 8 जणांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात धीरज सिंग गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत राजपूत समाजसेवा संस्थेच्या वतीनं शनिवारी 8 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। हल्ल्यातील सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या पथदिव्यांच्या दुरुस्तीचे कंत्राटी काम सुरू असताना धीरज सिंग यांच्यावर काही जणांनी हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर काही आरोपी फरार असल्याची माहिती असून त्यांचा तातडीने शोध घेऊन अटक करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित तरुणाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राजपूत समाज बांधवांनी केली आहे। यावेळी राजपूत समाजसेवा संस्थेचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय नेमकी तुमची पोलीस प्रशासनाकडे आता काय मागणी आहे? माझ्या मुलाला जसं मारलंय ना तसं आरोपीला हजर केले पाहिजे। मी तर माझ्या मुलाला हात सुद्धा नाही लावणार। आमच्या समोर आरोपीला हजर केलं पाहिजे त्यांनी। आणि शिक्षा तसं मारलंय ना तशीच शिक्षा माझ्या पोराला मारलंय तशी त्यांना बी शिक्षा झाली पाहिजे। तर माझ्या आत्म्याला शांती भेटणार नाही। माझी एवढा हात बी नाही लावणार, माझी एवढीच विनंती आहे। तुम्ही काय सांगाल? आरोपींना फाशी नाही मिळाली तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार। तेवढंच फायनल लास्ट माझं वाक्य असतात प्रशासनाला पण आणि कोर्टाला पण। माझ्या नवऱ्याची चुकी नसताना माझा नवरा मला सोडून गेला आणि ज्या एरियात हे सगळं झालंय त्या एरियातल्या लोकांना सुद्धा इतका त्रास झाला पाहिजे आणि जेवढे आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। नाही फाशी झाली तर माझ्या जीवाचं बरं वाईट होणार।